यांची भेट घेतली. चर्चा अशी सुरू आहे की आता मतदान झालं, निवडणूक झाल्या, मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झालेलं आहे. तुमची इच्छा आहे का त्या बाबतीत तुम्ही बोललात का? तुमचं देखील नाव चर्चेत आहे, चर्चेत सिनियर लीडर आहे. हो, अर्थात 100% कोणाला वाटत नाही मंत्री व्हावं, सवाज वाटतं ना. त्यामुळं काय शेवटी जो निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील तो निर्णय अंतिम आहे. आमच्याकडे आता काय विषय नाही त्याबद्दल कुठं वाच्यता मी करणार नाही, बोलणार पण नाही. 8 वेळा मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटलो नाही. पण तुमची इच्छा आहे का? कारण 8 वेळा धनुष्यबाणावरती लढणारे तुम्ही काही ते एकमेव आमदार आहात सध्याच्या. हो, अर्थात माझं सौभाग्य आहे की मी 8व्यांदा धनुष्यबाणावरती या ठिकाणी लढलो आणि 5 वेळेस मी विजयी झालो. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, या सर्व गोष्टीचा विचार होतोच ना. आमदार सगळे हॉटेलमध्ये आहे. शपथविधी अजून नक्की कधी होईल काही सांगता येत नाही. आमदारांना काय आदेश देण्यात आलेले आहेत? हॉटेलमधनं निघा की पुढे आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिलेले आहेत का? हा, मतदारसंघात जायची परवानगी आम्हीच मागितली होती, का निवडून आलेलो आहे, आता आम्ही लवकर जावं का मतदारसंघात, कारण की लोकांना भेटलो नाही. तर तशा प्रकारचा निरोप येईल आम्हाला. आत्ता काय येतोय तो ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.